वेलकम टू न्यू व्लॉग मित्रांनो. आजचा व्लॉग आहे धामणगावचा. आज चालू आम्ही अड्ड्याला धामणगावला. सर्वांना जय शिवराय मित्रांनो. हे बघा बैल भरलेली आज. काळीज वादळ आणि राजा येणार आहेत. ते आमचे बोनू सेटला गे जरा म्हणून भिकारचं होते. बघा नवीन पोरगा आलेला आमच्यासोबत वरती. मोनू पावशे. टेम्पो बसायला माणूस ठेवलेला आम्ही नाही. कोणत्याच कामात येत नाही, कोणत्या तरी कामात येतो आज डोंगरे. आज त्याने साबित करून दिले की मी कोणत्या तरी कामाचा माणूस आहे. नीट बस रे, नीट बस, नीट बस. हा असे नीच करू सोबत नाही पाहिजे. वरच्यानं ऊन लागलं पाहिजे म्हणून गाडी ऊनच उभी केली आहे बघा. सावलीत उभी नाही करत मित्रांनो. उतरवली आता आम्ही. आता वादळला आणले फाटी दाखवायला. वादळला फाटी दाखवतो मग बैल बांधतो. चला भेटू पुढे, भेटू कंटिन्यू. वादळला पिस्टन पेअर आहे आज. आणि आपला राजाला सिंगम आहे बघा. सिंगमची गँग हाय करा मित्रांनो. आमचा मालक सिंगमचा मालक. आणि हा माहीत नाही कोणचा मालक आहे. चल बाजूला जवळ. काळीज बघा, काळीजला आज हरलं आहे आणि मालक आहेत अन्न पेअर आहेत मित्रांनो. आणि आपला हा काळीज. आज आपली दावण बघा किती मोठी आहे बघा. अख्खी दावण बघा. पब्लिक बघा सगळी आपलीच बैल आहेत. गाण्या बायाने मी आम्ही दोघं चालू आहे जंगलात डोंगरेला घेऊन. खोटं वाटत होतं तुम्हाला बघा. डोंगरे मागच आहे बघा. जंगलात चालू आहे. अड्डा इकडे आहे. आम्ही चाललो आहे जंगलात डोंगरेला घेऊन. चला मित्रांनो. अजून काय शर्यत जमली नाही आपली. 3 वाजलेत. तिघी गाड्यांच्या शर्यत जमली नाही. अजून एक पण गाडी जमली नाही. 3 वाजता पहिली शर्यत हे बघा. आणि हे बघा हे बघा धीरज शेठ आलेले आहे. मोठा गाववाले. काठी मांडलेले मनोज पावशे. आणि विजयादा तुझा इंटरव्ह्यू दे जरा. काळीज बैलाचे मालक. काळीज बैलाचे मालक. यांना इंटरव्ह्यू येत नाही म्हणून. सोनू शेट सगळं सोनूच्या अंगावर टाकणारा. माझ्या मावशीचा पोरगा आलाय. तर बघा तू बघा कामचोर. माझ्या मावशीचा पोरगा पण आलाय. तर वाटतं शर्यत जमते वाटतं. बघा जमते. हाय कर जरा पोरगा. तोंडातलं सुटणार आहे. सतत आमच्या विजयाच्या तोंडात काय ना काय असतंच. विमल, गुटखा, पान, तंबाखू. मित्रांनो आपल्या 2025 मध्ये आपला कमबॅक नाही आला तर मी 2 नंबर धंदे सगळे चालू करणार आहेत. गुटखा, गांजा म्हणजे सगळे विकास चालू करणार आहे. तर तुम्हाला वाटतं तुमचा मित्र भाऊ वाईट धंद्याला गेला नाही पाहिजे तर लवकर सपोर्ट करा आपल्या भावाला. बघा नाहीतर मी तुमच्यामुळे मी 2 नंबर धंदे चालू करेल. सपोर्ट करा तुमच्या भावाला लवकर. हा बघा कामचोर बघा. कामचोर काम करायला बसले. म्हणजे मी गुलाब विकणार आहे आता अड्ड्यात. मी गुलाब विकणार आहे नेक्स्ट शर्तीपासून. बघू पैसे जमले तर गुलाब विकू. नाही आता ते पण धंदा कॅन्सल होऊन जाईल. मित्रांनो सगळ्यांनी अरुण शेठला DM करा की सुमितला काय धंदा टाकून द्यायला. धंदा म्हणजे कसला वडापावची गाडी नाही तर गुलाब विकायचे. कासरा बिचरा. अरुण शेठला सगळ्यांनी DM करा फटाफट. तेव्हाच तो ऐकायला. माझा काय ऐकत नाही असं शेठ. म्हणून ऐका म्हणून. धीरज भोईर फोन करतो तेव्हा येत नाही. फोन नाही करतो तेव्हा येतो तो. याने फोन केल्यावरच येतात. नाही फोन नाही केल्यावर सॉरी फोन केल्यावर भाव येतो आणि फोन नाही केला तर येतात. धीरज शेठ भोईर काय ऐका ना. बघा माझ्या बघून टोपी पण घालायला लागला लगेच. कॉफी कॅट आहे असं. तुला केस तरी. मला केस नाही म्हणून. माझी वाढली. तू तर 2 वर्षानंतर शर्ती नाही तर येड झावा. सगळं त्या सोनवाच्या अंगावर टाकून दिले. बैल सांभाळ, हे सांभाळ, ते सांभाळ. फक्त बैल घ्यायच्या टायमाला लय वरती गावत होता. आमचे मेन माणसं आलेले सोनू शेठ पावशे या चेतक बैलाचे मालक आणि हा कामचोर. कामचोर. बघा चेतक बैलाचे मालक आहेत मित्रांनो. बैल घ्यायचा निर्णय सोनू दादाचा आणि मोनू पावशीचा होता. पण ना सगळं काम करणारा तिकडे. हा फक्त नाव कमवणारा भडवा. इतिहास अर्धा माहिती असून पण या इतिहासाचा काय फायदा आहे? यांनी घेतला आणि सांभाळतोय तो.
हा कोण कोण कोणाला लागला लागला नाही ना. म्हणून मित्रांनो जरा बैलाच्या आजूबाजूला येताना आजूबाजूला बघून लक्ष ठेवून या. कोणचा बैल मारतो कोणचा बैल नाही मारतो आपल्याला काय माहिती असतं. सगळीकडे लक्ष ठेवत येत जा. पिस्तनची आणि वादाची जमली मित्रांनो शर्यत जमली वादाची आणि पिस्तनची. आता तोंड धुवायला घेतला बैलांचा. हे बघा वादाचा तोंड होत आहे आणि इथं पिस्तनचा तोंड होत आहे. बादल मस्ती करतोय. निकॅप घालायला घेतलं पिस्तनला. काढले बैलांना नेता आता खालती नेता बैलांना. बघा पिस्त आणि वादल. तो मोनू बघा छकडा पकडायचा म्हणून कसं पुढं पुढं चाललंय. हे बघा छकडा पकडायचा म्हणून व्हिडिओ नाटक करायला लागलेत. आमची पोरं नाही लय नीच पोर येतो खरंच नाही नीच. छकडा पकडायचं बोलले म्हणून इकडे तिकडे फिरायला लागले. डाय का बघा हा इकडे आहे. हा बघा हा चोर बघा हा इकडे तिकडे काय की तिकडे कुठे छकडा पकडायचा म्हणून इकडे तिकडे फिरते का. आपण प्रेमापोटी जमवतो आणि गाडी काढायला आपण अर्धा घंटा उशीर लावतो. याची दखल घ्यायची सहकार्य करा. मित्रांनो वादळ आणि पिस्तन पब्लिक बघा मित्रांनो. सोने आणि मथुर खालती झाले असं फिलिंग येते फुल. पब्लिक बघा पब्लिक बघा. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त बैलगाडा शर्यतीचे नाद असलेली 4 पोरं सोबत पाहिजे. एक नंबर मजा येते. काय म्हणू काय बोलतो बरोबर का. फक्त नाद असलेली फक्त 4 पोरं मित्र पाहिजेत फक्त लाईफमध्ये. मजा नादची मजा वेगळी. काय बघा पब्लिक बघा पब्लिक बघा. नाही आज लेकरं पकडा. आज पोरं पण किती आणली मी लेकरं पकडा पोरं आणलीत. त्यानं वादळला घेतला झोपायला. वादळला झोपतील. नंतर मग आता पिस्टनला घेतला झोपायला. बघा पिस्टनला घेतला झोपायला मित्रांनो. वादळची गाडी झालेली आहे. वादळ आणि पिस्टनची गाडी झालेली आहे. बघा वादळची आणि पिस्टनची गाडी झालेली आहे. तर आता वरती जाऊ गुल्ला लावू बैलांना आणि दुसरी गाडी जमवू. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो. वादळ आणि पिस्तनची गाडी आली. आता बैल सोडते. तू बाजूलो बाजूलो हा तू बाजूलो हा. आता आता पोच द्या. हा तुला यायचं उभा. क्लोजअप घे बघा लहान लहान पोरं. नाद बघा नाद. काळी आणि हाडण्याची पण शर्यत जमलेली आहे. आता काळीचं तोंड धुवायला घेतलंय. बघा काळीचं तोंड होत आहे. सोनं पावशी तोंड होते. आणि आता हरण्याचं तोंड होते. हरण्या आणि काळीला पण खालती आणलेले. हा अरे तू वापिस
कोण पण ड्रायव्हर असतो नुसता शेपा त्याला काय बोलतो तो बाहेर नाही काढतो शिवल्या पकडायला बघा मोठे युट्यूबर आहे माझ्यापेक्षा त्यांना शिवल्या पकडायला आणले बघा युट्यूबरांची आजकाल काय इज्जत नाही राहिली वाटतं कोण चकडा पकडतोय कोण शिवल्या पकडतोय शिवल्या पकडता एवढा सबस्क्रायबर असून पाहिजे बघा एवढे सबस्क्राईब पाहिजे काय त्याच्या याला मयूर भारा सपोर्ट करा सर्वांनी सगळ्यांनी कमेंट करा शिवल्या पकडा दिल्या मयूर भारा सातारा आवाज बघा आमचा सातारा आवाज बघा आणि आज आलाय आज यो दुसरा अड्डे नाही बोला ना भावाचा मान ठेवलाय मान मी म्हणून मी आवाज नाही दिला नाही तर आपला आवाज माहिती ना कसा आहे गाडी पलट सांगू नाही शकत त्याच्या पायऱ्यातली गाईस आणि बन्शीनो भिवंडी पट्ट्यामध्ये कुठली पोर असेल तरी याला दाखवा हे बघा घरी चालेल याला कोण बी चालल पैसा ते बघ ते डोंगर नुसती जमीनच जमीन एवढा डोंगर दाखव डोंगर दाखव हे बघा अरे हे कोण आहे विजय नाना येतो काहीतला झोपायला घेतलंय हे बघा बघा शिवले सोडायला लावले युट्यूबरांना याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर येते ना तुझे अजून वाढतील काय तो जगडा ना घेऊन इकडे आला काहीच झोपलं आता हारणारा झोपतील बघा यंग मुलांनी बघा तुम्ही माझ्या भावाची व्हिडिओ काढ अरे तिथे डोंगरी दिसतो म्हणून व्हिडिओ नका आले तो दिसतो म्हणून व्हिडिओ नका आले मी येतोय का तो मागचं काय तू मागं बोला मी येतोय गाठीला काय बोलतात काहीतरी नाव असेल ना गाठीला रेशीम जेव्हा सुरेल काठीला काठी थांब बैल उरल मागं पुढं डायरेक्ट भाऊ भाऊ बैल उरल तिथे नाही तर व्हिडिओ करायला नाही तर व्हिडिओ करते युट्यूबर का बोलिओ पण बाजू म्हणून तुला व्ह्यूज जात नाही जास्त. डोंगरे बघा कशी गाठी मारतो पाठफेक आणि त्याच्या गाठी सोडतो पण तो अरे मी थोडी बैल दाबा आता तू चाटीत दाब ना मी मुंडी आलो समेत बोला गाठी सोडताय तर फक्त तोच्या कानामध्ये खूप कच्चा आहे मल्हार शेठ त्याला काहीच येत नाही कच्चा आहे बांधता पण येत नाही आणि सोडता पण येत नाही माझ्या भावाला दाखव ए भाऊ भाऊ माझा भाऊ खूप कच्चा आहे गाठी सोडण्यामध्ये तेव्हा एक काते स्माईल बघ अरुण डोंगरेची स्माईल बघ पण असतो जुना तो सोना आहे जुना चाऊल आहे जुना ते सोना आहे बघ इकडे बघ मारले बघ कशा गाठी आणि ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर तो तिकडे मागं उभा आहे बघ नुसता जोड अरे बरोबर बालू ड्रायव्हर दिसतोय कट कर तो सीन फडी बांधताची पण दाखव ना मग आता मयूर बाबू बैल झोपणार आहे मयूर बाबू बैल झोपतो आता साईड खेचून धर आज किती काहीच मस्ती करतोय आता अन्नाला झोपायला घेतोय कॉकटेल नाव का बैलाचं कॉकटेल बघा कॉकटेल बघा भिवंडीचा कोणचं गाव हा भारल आपल्या इकडचाच आहे का चल आपल्या काळीजाने हरण्याची गाडी पडलेली आहे राजा आणि आपला सिंगमची काय तर शर्यत जमत नाही वाटतं आता आम्ही पैरा काढायचा झाला आमचा पैरा काढू आणि तुम्हाला पैरा दाखवतो राजा आणि सिंगमला आणलेलं घालती आता बैल झोपू
आणि आता बैल झोपतात ते झोपतात ते बैल. आपलं सोनूचा भाऊ मोनूबाई काहीच कामाचं नाही आजपर्यंत आम्हाला कामात पडतोय. हे बघा गाडीवर बसतो ड्रायव्हर म्हणून बसतोय. नाही पार्टी दिली 3 पार्ट्या पेंडिंग आहेत त्याच्याकडे. 3 पाट्या पेंडिंग आहेत. आज देईल बोलतोय. पण आमचा ड्रायव्हर कोण आहे आज? मोनू शेठ ड्रायव्हर आज. मोनू शेठ बघू गाडीवरतून नीट इथपर्यंत पोहोचतो का मध्ये कुठं दिसतो आम्हाला. चला तर मित्रांनो पहिल्यांदा चकडा बसतोय. बघू येतो का वरपर्यंत येतो का नीट सही सलामत. आता इकडे देखते हे बघा भिकाऱ्याकडे पैसे नाही गुला घ्यायला सुद्धा. हे बघा एवढा. हे बघा हे बघा गुला बघा भाडव्याकडे पैसे नाही. तोंडात गेला पैसे नाही. थांबा 2 मिनिटं. पैसे नाही गुला घ्यायला पैसे नाही. त्या गुला पंचाकडून भीक मागून गुला मागितले याने. हा एक गुलाचं पॅकेट घेऊ शकता का 100 रुपयाचा? काय रे 100 रुपयाचा एक पॅकेट नाही घेऊ शकत गुलाचा? काय रे आम्ही गुलाल टाकला आमच्या काय काय भरले टेम्पोत. भरले छकडा पण बांधला टेम्पोत. हे बघा भरले छकडा पण बांधला टेम्पोत. तर निघू आता. चला पुन्हा बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा. बाय बाय गाईज. बाय बोल. बाय बाय. चला भेटू नेक्स्ट 3:30ला. बाय.